कालच माझी एका संघटनेबरोबर बैठक झाली प्राध्यापक भरतीच्या संदर्भामध्ये. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की प्राध्यापक भरती करायचीच नाही असं महाविकास आघाडीच्या सरकारचं धोरण नाही. प्राध्यापक भरती ही नक्की महाविकास आघाडीच्या सरकारला करायची आहे. परंतु मागच्या वेळी जेव्हा मी पुण्यामध्ये आलो होतो, प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, ते पुराचा कुठेही लवलेश नव्हता. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी फाईल फायनान्सकडे गेली त्यावेळी फायनान्सनं आम्हाला असं सांगितलं की भरती नक्की करायची आहे, परंतु थोडा कालावधी आपण थांबूया. परंतु प्राध्यापकांची भरती महाविकास आघाडीचं सरकार नक्की सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये जो काही गैरसमज पसरवला जातोय त्या कुठच्याही गैरसमजाला प्राध्यापकांनी, म्हणजे जे आता नवीन प्राध्यापक होणार आहेत, त्यांनी बळी पडू नये हे माझं आवाहन आहे. कधीपर्यंत आहे? कारण भरपूरदा तुम्ही म्हटलं आम्ही बातम्या छापल्या त्याच्यात, पण नक्की कधी होणार आहे? प्राध्यापक भरती बंदच आहे असं कुठेही चित्र नाही. म्हणजे आपण थोडा याचा पण अभ्यास केला पाहिजे की सरकार ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालं त्यावेळी हायपॉवर कमिटीनं 4,300 भरती करावी असं सांगितलेलं होतं. म्हणजे जे काय आक्षेप घेतले जातात ते किती चुकीचे आहे त्याचा देखील मला खुलासा करायचा आहे. छोटा संवर्ग जो मंजूर केला होता मागच्या सरकारनं तो अचानक रद्द केला. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली परत तो आम्ही जाहीर केला आणि 4,300 पैकी जवळजवळ 1,600 ते 1,700 प्राध्यापक हे आम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये भरलेले आहेत. म्हणजे जी भरती चालूच नाही किंवा भरती करणारच नाहीत हे जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याचं हे उत्तर आहे. आता हायपॉवर कमिटीनं जे सांगितलंय की उर्वरित 3,074 लोकांची करा, ती आपल्याला करायचीच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण आपण जे सांगितलं की त्याच्या अगोदर आपण संविधानात्मक पदं भरली जी विद्यापीठामध्ये रजिस्टर नव्हते, विद्यापीठामध्ये अजून कुलगुरू देखील नाही आहेत, काही ठिकाणी त्यांच्या कमिट्या होत आहेत, पण संविधानात्मक पदं जी भरण्याची प्रक्रिया गेली कित्येक वर्ष चालू होती त्याला देखील आपण मंजुरी दिली. त्याच्यामुळं शासनावर आर्थिक भार घ्यायचाच नाही असं काही शासनाचं म्हणणं नाही. मागच्या इथल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मी असं सांगितलं होतं, विद्यार्थ्यांनी तशी लेखी स्वरूपाची तक्रार जर माझ्या विभागाकडे केली, संचालकांकडे केली, तर अशा पद्धतीनं अपवादात्मक संस्था चालक जर वागत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मला असं वाटतं की एखादं प्रकरण तरी आलं पाहिजे ना. एखादं प्रकरण जर समोर आलं आणि त्याच्यामध्ये जर तथ्य असेल तर आम्ही सुमोटो कारवाई करू. पण जोपर्यंत प्रकरणच येत नाही किंवा प्रकरणाची तक्रार होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील मी सांगितलं की कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी कुठच्याही विद्यार्थ्यांना त्रास होऊ नयेत अशा पद्धतीचे निर्णय घेतलेले आहेत. त्यांनी देखील सांगितलेलं आहे की फीच्या बाबतीमध्ये फी भरली पाहिजे, याबद्दल दुमत नाही. पण या परिस्थितीमध्ये जर फी भरलेली नसेल आणि त्यांची कुठली तरी संस्था शैक्षणिक नुकसान करणार असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, हे या विभागाचा प्रमुख म्हणून माझं देखील मत आहे. सर, गेल्या वर्षीपर्यंत आर्किटेक्चर परीक्षा आणि नाटा आणि जेईई मेन आर्किटेक्चर विभाग ह्या दोन्ही परीक्षा होत्या, पण आता 4 दिवसाआधी निर्णय आला आहे की फक्त नाटाच अनिवार्य राहणार आहे. आता विद्यार्थ्यांनी याच्या आधी जेईईचे सगळ्यांनी भरले, आता नाटा परीक्षा परत द्यायची. एका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी 2 परीक्षा द्यायच्या का महाराष्ट्रात? काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या देखील मागण्या आहेत की जेईई बरोबर ही देखील परीक्षा घेतली पाहिजे, ह्या देखील मागण्या आहेत. परंतु ज्यावेळी आता जेईई का घ्यायची नाही किंवा नाटाच का द्यायची ह्याच्यामध्ये देखील प्रचंड आपल्याला देखील माहिती आहे 3-4 वर्ष हे सगळं चालू होतं आणि त्याच्यामध्ये तिथल्या संचालकांनी हा निर्णय घेतलेला आहे. पण कालच माझी त्या देखील संचालकांची चर्चा झाली की एखादी परीक्षा ही नव्यानं देऊन जर विद्यार्थ्यांना नाहक त्रास होणार असेल आणि जेईईवरच आपल्याला मागच्या वर्षीसारखं चालणार असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास करावा, पूर्ण अभ्यास करून तो अहवाल माझ्याकडे द्यावा. उद्या किंवा परवा त्या बाबतीत देखील आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. दोन्हीपैकी कुठली एक एक्झाम चालेल? नाही, दोन्हीपैकी एक नाही. काल जो त्याने निर्णय घेतलाय की नव्यानं एक्झाम ही दिली पाहिजे त्याच्यावर मी त्यांना असं सांगितलंय की त्या संचालकांचं म्हणणं असं आहे की विद्यार्थ्यांकडनं ह्या मागण्या आहेत. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात असं सांगितलेलं आहे, पण मी मुंबईमध्ये नसल्यामुळे मला ती काल खात्री करता आलेली नाही. तर उद्या मी त्यांना सांगितले या संदर्भातली सगळी कागदपत्र प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण आणि मंत्री म्हणून मला राज्यमंत्र्यांनाही दाखवावी, आमची खात्री करून द्यावी की विद्यार्थ्यांची मागणी आहे. नसेल तर पूर्वी पद्धतीनं पॅटर्न आपल्याला राबवता येतो का याचा निर्णय देखील उद्या आम्ही घेणार आहोत. आता तुम्ही म्हणलं जे एक्झाम बाबत, पण ते एक्झाम ऑफलाईन घेणार का ऑनलाईन? ऑनलाईन.
ऑनलाईन एक्झाम असेल पण सेंटरवर जाऊन द्यावी लागेल. बाकीच्या परीक्षा अशा आहेत की बाकीच्या परीक्षा तुम्हाला 8-8, 10-10 दिवस सलग येऊन एक्झाम सेंटरला द्याव्या लागतात आणि त्यांची पर्टिक्युलर काही सेंटर्स असतात. सीईटीची सेंटर्स आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तालुक्याच्या ठिकाणी जर ते सेंटर झालं तर कमी विद्यार्थी त्या सेंटरला एकच दिवस येतील. त्यांची पूर्ण कोविडची आम्ही सुरक्षितता सांभाळून आम्ही त्यांना एक्झामला त्या ठिकाणी बसू शकतो. ऑनलाईन एक्झाम आहे, हा संभ्रम दूर करणं गरजेचं आहे. ऑनलाईन म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकांना असं वाटतं की सीईटीची एक्झाम देखील घरात बसून द्यायची आहे, तर सीईटीची एक्झाम ही ऑनलाईन आहे पण सेंटरवर जाऊन द्यायची आहे. विद्यापीठ कायद्यासाठी सुप्रीम कोर्टाची कमिटी नेमली असं काय बोलायचं? विद्यापीठ कायदा म्हणजे तो म्हणजे सुधारण्यासाठी असं मी म्हणणार नाही, 2016 जो पण 2016च्या कायद्यामध्ये काही बदल करून जर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अजून वाढवता आली तर त्याच्यासाठी सुखदेव थोरात साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती समिती आहे. त्याचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे. उद्याच 9 तारखेला माझी आणि त्या कमिटीची बैठक आहे. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळातील सगळे ज्येष्ठ मंत्री जे आहेत, ज्यांनी उच्च व तंत्रशिक्षण पूर्वी देखील सांभाळलेले असे माजी मंत्री आहेत, यांच्यासमोर त्यांचं प्रेझेंटेशन आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही त्या अहवाल स्वीकारायचा, किती टक्क्याने स्वीकारायचा, काय करायचं याच्यावर निर्णय होईल आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जाऊ. तर पुणे विद्यापीठाची विद्यापीठ खंडाची रद्द बरीच कमी झाली आहे. ती कशामुळे कमी झाली या संदर्भात काही चौकशी होणार नाही. नाही, हा प्रश्न परत मी विचारला तर विद्यापीठामध्ये मी हस्तक्षेप करतो असं होईल, पण मी माहिती घेईन विद्यापीठाची रक्कम कशामुळे कमी झाली, काय झाली, माहिती मी नक्की घेईन. विद्यापीठा असं म्हणते की 140 कोटी रुपये सरकारकडून आम्हाला येणार आहे. तुमच्या जनता दरबारमध्ये मागे तो एक मुद्दा आला होता तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की त्याच्याबाबत कारवाई करू. त्याला 2-1 महिने झाले. त्याच्याबाबत देखील मी कारवाई केली. कदाचित विद्यापीठानं हे सांगायचं राहिलं असेल, विद्यापीठ चे काही अधिकारी गडबडीमध्ये असतात म्हणून त्यांच्याकडनं राहिलं असेल. त्याच्यानंतर मी स्वतः विद्यापीठामध्ये येऊन बैठक घेतली. माझ्याबरोबर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक होते. त्यांनी सांगितलं की 140 कोटीचं बायफर्केशन कधी प्रस्ताव माझ्याकडे आलेले आहेत त्याचे पुरावे द्या. त्याच्यानंतर तिथं जी काय आम्हाला माहिती मिळाली की ते तारीख वेगळी सांगत होते, संचालक तारीख वेगळी सांगत होते, याच्यामध्ये प्रचंड कॉन्ट्रोवर्सी होती. नंतर त्यांना असं सांगितलेलं की पहिलं संचालक आणि तुम्ही एकत्र बसून तुमचे प्रस्ताव कधी आलेत ते फायनल करा. कदाचित कोविडच्या मुळे कदाचित त्यांना सवड मिळाली नसेल माझ्याकडे ते कागदपत्र पाठवायला, पण 140 कोटी त्यांनी बाकी काढली म्हणून शासन देणं आहे याचा म्हणजे थोडं टॅली झालं पाहिजे ना. आणि जे काही शासन पैसे देणार असेल ते आपण देऊ त्यांना, पण ते नक्की प्रोसिजरप्रमाणे प्रस्ताव आला पाहिजे. कुठचे पैसे आहेत, कशा पद्धतीचे राहिले आहेत हे शासनाला कळवणं किंवा सांगणं ही त्यांची जबाबदारी आहे. राज्यात ज्या ठिकाणी राज्य किंवा संघ याच्या संबंधित संघटनांच्या लोकांचा प्रभाव ज्या विद्यापीठामध्ये आहे त्या विद्यापीठामध्ये असे सरकार विरुद्ध विद्यापीठ असं काही होते दिसतंय का? मला नाही वाटत की सरकार विरुद्ध विद्यापीठ आहे असं, कारण शेवटी विद्यापीठ ही स्थापन झालेली आहे. तुमच्या बोलण्यात आता ते ही शासनानं नाही, मी साहेबांना नाही कुठं बोललो. मला विद्यापीठांच्या कुलगुरूंबद्दल प्रचंड आदर आहे. चांगल्या पद्धतीने ते काम करतायत. माझं फक्त म्हणणं असं आहे की शासन आणि विद्यापीठ हे एकत्र चाललं पाहिजे. त्या पद्धतीनं आम्ही तो चालवण्याचा प्रयत्न करतोय. पण मगाशी जो आता प्रश्न विचारला की विद्यापीठाचा ओन फंड कमी झालेला आहे, आता तो कमी झाला तर ते विचारण्याचे अधिकार शासनाला आहेत की नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शासनाच्या ऍक्टप्रमाणे, युनिव्हर्सिटीच्या ऍक्टप्रमाणे सगळं माहिती आहे. पण त्याच्यावर मी एखादं वक्तव्य केलं तर उद्या परत कोणतरी असे आमचे मित्रवर्य जे आहेत ते सुरुवात करणार की मी विद्यापीठाच्या कामामध्ये हस्तक्षेप करतो. तर माझं त्याच्यामधलं म्हणणं आहे किंवा 140 कोटीच्या वरचं देखील म्हणणं आहे की जर आमचे संचालक सांगत असतील की आमच्या आम्हाला वाटलं होतं की होईल झालं नाही, नंतर तुम्ही पण म्हटलं की त्याच्यावर पाठपुरावा करण्यात येईल. त्याला आता ते शेवटच्या टप्प्यात आहे, फक्त एक सही राहिली आहे, सही होत नाही. मी अनेक विद्यापीठांचे प्रश्न घेऊन त्याच्यानंतर बाकीचे डेव्हलपमेंटचे प्रश्न घेऊन देखील 1-2 महिन्यापूर्वी केंद्रामध्ये जावडेकर साहेब तरी नव्हते, गडकरी साहेबांची भेट घेतली होती. त्याच्यामध्ये प्रमुख माझा मुद्दा होता की गोंडवाना विद्यापीठ जे आहे, जे फॉरेस्टमध्ये आहे, त्याला ट्रायबल आणि फॉरेस्टचा दर्जा द्यावा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. त्यानंतर पुणा विद्यापीठ ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी विद्यापीठाला मराठी हा बेस होता. त्याच्यामुळं पुणा विद्यापीठामध्ये वेगळ्या पद्धतीनं मराठीचं एक कल्चर वेगळ्या पद्धतीनं अजून कसं निर्माण करता येईल आणि त्याला सेंट्रलची
मदत कशी मिळेल या संदर्भात देखील माझी चर्चा झालेली होती. आणि दुसरी मी त्यांना विनंती केली होती की त्यावेळेचे जे शिक्षण मंत्री होते त्यांच्या समवेत एक बैठकीचं नियोजन गडकरी साहेबांच्या पुढाकारानं आयोजित व्हावं, आम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी बोलवावं आणि नक्की आम्ही आणि विद्यापीठ काम करताना कशा त्रुटी आहेत ह्या समजून घेऊन जर UGCनं निर्णय घेतले किंवा अपेक्स बॉडीनं निर्णय घेतले तर विद्यापीठांना देखील बर्डन येणार नाही, शासनाला देखील काम करणं सोपं राहील. पण त्याच्यानंतर मंत्रिमंडळामध्ये बदल झाले, काही मंत्र्यांची खाती देखील गेली. मी पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करणार आहे. मी देखील स्वतः दिल्लीला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेला मुद्दा देखील आहे. मी त्याचं उत्तर पण मगाशी दिलंय की आता अकॅडमिक इयर पुढच्या वर्षीचं सुरू करताना फिजिकली वर्ग कसे सुरू होतील हा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि विद्यापीठानं जर तुम्ही जी आता माहिती दिली त्याच्यावर विद्यापीठाला मी आत्ताच ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर विचारलं की तुम्हाला जर वसतिगृह ते सुरू करायचं आहे आणि आपण सगळे कोविडचे निर्णय पाळून नियम पाळून जर आपण विद्यापीठ वसतिगृह सुरू करणार असू तर त्याला देखील जिल्हाधिकाऱ्यांना आपण परवानगी द्यायला लावू. पण ते कशा पद्धतीने ते वसतिगृह वापरणार आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कोविडची बाधा होणार नाही म्हणून कशी प्रिकॉशन घेणार आहेत, तसा प्रस्ताव जर डिझास्टर मॅनेजमेंटच्या महाराष्ट्राच्या अथॉरिटीकडे आला तर मुख्यमंत्री निर्णय घेतील. एक मुद्दा आहे जो आपण त्याचा उल्लेख केला की निर्णय डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी घेते किंवा आम्ही घेतो, ठीक आहे. पण असा एखादा प्रस्ताव तरी विद्यापीठानं पाठवलाय का की आमच्याकडे मुलींचं वसतिगृह आहे, त्या ठिकाणी ते शिकायला येणार आहेत, त्यांची व्यवस्था करून द्या. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत विद्यापीठानं कुठचाही प्रस्ताव शासनाकडे वसतिगृह चालू करा म्हणून आमच्याकडे पाठवलेलं नाही. राज्यपालांच्या संदर्भात राज्यपालांचे या आठवड्यात मला पुढच्या आठवड्यात काही विद्यापीठांच्या आढावा बैठकीचा दौरा आहे. त्याच्यात काही जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा आढावा बैठक त्यांनी घेतली. त्याच्या संदर्भात नवाब मलिकांनी काल आक्षेप नोंदवला. तुमचा पूर्वी त्या संदर्भानं त्यांच्याशी संबंध आला होता, तर नेमकं काय वाटतं तुम्हाला? राज्यपालांनी विद्यापीठाचं ठीक आहे पण एकूण महसूल विभागात त्या बैठका घ्याव्या नाही. राज्यपाल महोदयांना विद्यापीठाचे कुलपती असल्यामुळे विद्यापीठामध्ये जाण्याचा अधिकार आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंना मला देखील मंत्री म्हणून आढावा बोलवण्याचा अधिकार आहे. पण मला आठवतं मी त्यावेळी राजकारणामध्ये नव्हतो, पण PC जनरल साहेब जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यावेळी असे सांगायचे की ते नियमाच्या बाहेर काही करायचं नाहीत. म्हणून काल मी देखील त्याचा अभ्यास केला. राज्यपालांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जिल्हा अधिकाऱ्यांच्या समवेत जिल्ह्याचा आढावा घेणं म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या पदाचा तो कमीपणा आहे. कारण ते राज्यपाल आहे. राज्यपाल जिल्हाधिकाऱ्यांना राजभवनावर पण बोलू शकतात, सह्याद्रीवर पण मिटिंग लावू शकतात, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी गेस्ट हाऊसमध्ये बोलू शकतात, त्यांच्याशी चर्चा करू शकतात. पण माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये राज्यपाल महोदय एखाद्या जिल्ह्यामध्ये जात आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन विकासात्मक गोष्टीचा आढावा घेत आहेत, हे महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण असेल. आणि म्हणून आजच मी आपल्या माध्यमातून परत वाचले की त्यांनी त्यांच्या दौऱ्यामध्ये काहीतरी बदल केला. थँक्यू.